या ठिकाणी आपण पाहतोय मगाशीच आपण ज्यांच्या नावाचा उल्लेख केला या विभागातील सर्वोच्च नाईट स्पर्धेमधील एक आयोजन जे गोरेगावच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या गोरेगाव नाईट रजनीचे गोरेगाव नाईट रजनीचे एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्यांच्या नावाने ती रजनी खेळवली जाते ते आमचे शाहबाज चाचा मुबेरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना विनंती असणार आहे की शाहबाज चाचा आपण मंचावरती यायचं आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत आहे। या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एक बिग फाईट रंगली जाईल परंतु पहिल्या सत्रामध्ये कशा प्रकारे खेळ होणार हे ऐकवण्यासाठी आपण जाऊया बदलापूर मधील मराठीचा बुलंद आवाज महेश धुळे सर यांच्याकडे अर्थातच मॅडी सरांकडे। धन्यवाद। थँक्यू सो मच मानस मनोरे आणि धन्यवाद संदीपजी गायकवाड। जाऊया माच्या दिशेने मार्चला होते सुरुवात। सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला टीम बांदिवली आणि दुसऱ्या बाजूला नेरल खंडा या दोन टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज सुमित आणि स्ट्राइक एंडला वैभव। पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे। या दरम्यान शहबाज चाचा बोबेरे यांचे या ठिकाणी आगमन होते। सहर्ष मनपूर्वक स्वागत। दामदगाव असेल गोरेगाव असेल हे नाव अत्यंत प्रचलित आहे सर्वांच्या हृदयावरती ज्यांनी नाव कोरलेले आहे कारण एक जबरदस्त आयोजक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आमचे शहबाज चाचा। ऑन साइडला फटका चांगला आहे दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय परंतु मिस टायमिंग पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षक जज करत असताना शेवटच्या मोमेंटला मात्र नजर पाहिली अप्रतिम स्ट्रोक होता परंतु शेवटला या ठिकाणी झेल टिपत असताना वॉट अ कॅच फलंदाज होईल बाद। पहिला धक्का लागलाय टीम बांदिवली संघाला। फलंदाज बाद। विनंती करूया जो या पुढील ई ग्रुपला सुरुवात होणार आहे। ई ग्रुप मधून आपण पहिला सामना महोचवाडी विपक्ष वाशिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग या ठिकाणी करायची आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे। खऱ्या अर्थाने इथे टाइम लागले मॅच टाइमावरती स्टार्ट झाले 8:49 चा हा टाइम होता त्याच पद्धतीने आपण पाहतोय टाइम या ठिकाणी घेतला जाईल। पुढील 10 मिनिटांमध्ये आपले 2 षटक समाप्त व्हायला पाहिजेत। तिसऱ्या षटका सुरू होण्यापूर्वी जर टाइम जास्त असेल तर तिसऱ्या षटकामध्ये एक प्लेयर हा सर्कल आतमध्ये घेतला जाईल म्हणून आपण फास्ट करायचे। नियम कडक आहेत आयोजन कडक आहेत कार्यक्रम तुमचा करेक्ट करू आम्ही। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आजची रजनी आपल्याला पाहायला मिळेल अतिशय सुंदर मॅचेस या ठिकाणी होणार आहेत। नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहतो वेगळा हाफ तुम्हाला पाहायला मिळेल तिथे नेरल बेल्ट मधील मोहाची वाडी हा संघ खेळेल आणि त्यांच्या विरोधात रसायनी बेल्ट मधील संघ वाशिवली हे दोन संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल अंपायर सिग्नल वाईट बॉल 2 धावा धाव फलकावरती आहेत एका विकेटच्या मोबदल्यात। षटक क्रमांक या ठिकाणी पहिला चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे। गोलंदाज आपण पाहतोय सुमित ओ यावेळेस क्लीन बॉल फलंदाज होईल बाद। पडता बॉल लागेल यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल होत असताना 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद। आता 2 विकेटच्या मोबदल्यात 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। नितेश तरे असतील आमच्या समावेश जॉईंट आहेत परंतु आता सध्या डबल रोल ज्यांची भूमिका आहे ते मानस मनोरे आज स्कोरर म्हणून काम पाहत आहेत। या मॅच साठी अविनाश मामा टेंबे आपले मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात। दामद चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत। ऑफिशियल म्हणून त्यांची देखील भूमिका बदलापूर असेल बांगणी असेल नेरळ कर्जत या बेल्ट मधील आपण पाहतो एक नामवंत पंच म्हणून त्यांची सुद्धा ख्याती आहे ते आमचे सावरे वांगणी गावचे अविनाश मामा टेंबे। षटक क्रमांक पहिला चालू आहे पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो वाखणण्याजोगी सुमित मात्र या ठिकाणी आपण पाहतो आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित करतोय। या मॅच मध्ये पहिले षटक हाताळत असताना काय जबरदस्त गोलंदाजी अतिशय तिखट आणि भेदक मारा मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। 2 विकेटच्या मोबदल्यात 2 धावा अवघ्या या धाव फलकावरती लावण्यात आलेले आहेत। शेवटच्या अंतिम 3 बॉलचा शिल्लक खेळ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल। मैदानामध्ये स्ट्राइक एंडला नितेश आहेत
जे न्यू बॅट्समन आहेत इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला आलेले आहेत आणि त्याला साथ मिळते विनीतची. गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट. ओ यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतो समोर चेंडू ठेवलाय परंतु चेंडूकडे फक्त पाहत राहिले. परफेक्ट परफ्यूम डिलिव्हरी म्हणावे लागेल मानस, कारण जणू काही चेंडू नाकाजवळून गेल्यानंतर त्याचा सुगंध देखील दरवळला असेल. डॉट बॉल आलाय, कमबॅक केलाय ऑन साइडला. यावेळेस आपण पाहतो चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट स्क्वेअर लेग, परंतु इथे मात्र चेंडू थांबवण्यात आलेला आहे. कोणती धाव मिळणार नाही आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं चालू आणि पहिल्या षटकाचा खेळ वाखाणण्याजोगी चालू आहे. 2-2 अशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम बांधिवली संघ, भरपूर मोठ्या आशा अपेक्षा प्रत्येक संघांची या स्पर्धेमध्ये असते आणि इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील. SCDs OUTLBW च्या स्वरूपात परतावा लागेल फलंदाज नितेशला. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 30 लागलाय टीम बांदिवली संघाला. फलंदाज बाद. पहिली तर याच क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला अत्यंत मोठी स्पर्धा पुढच्या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. कर्जत शहराचे, कर्जत तालुक्याचे उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय नितीनजी सावंत साहेब, एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांनी या विभागामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. सामाजिक कार्य त्यांचं मोलाचं आहे आणि त्याच्या जोरावरती आपण पाहिलं तर कर्जत खालापूर मतदारसंघामधून त्यांनी नुकताच एक विधानसभा सुद्धा लढवलेली आहे. असे विद्यमान व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी सावंत साहेब शिवसेनेचे गटनेते सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आज आपण पाहिलं तर त्यांचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने आमचे खुरामबाई नजे यांनी मात्र तारीख डिक्लेअर केलेली आहे. ती स्पर्धा तुम्हाला मोठ्या उत्साहात आणि आनंदात याच क्रीडा नगरीमध्ये पार पाडताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज होता षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेस विचिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. इथे धावेचा प्रयत्न, अंगलट आले आणि आता मात्र 2 संध्या निर्माण झाल्या होत्या परंतु एका संधीमध्ये मात्र फलंदाज होईल बाद. परतावा लागेल रन आउटच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का, विकेटचं पतन. विपक्ष मोहचवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण त्वरित रिपोर्टिंग या ठिकाणी करायचे. थँक्यू. आणि एका पाठोपाठ फलंदाज या ठिकाणी संदीप गायकवाड. आपण पाहिलं तर जणू काही पत्त्यांचा बंगला जसा मनोरा कोसळतो ना तसाच या ठिकाणी डाव कोसळताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचं पतन, लॉंग ऑनला टिपली असेल, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. ज्या पावलाने मात्र खेळाडू आतमध्ये गेलाय त्याच पावलाने त्याला माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन, बॅट्समन आउट. पाच विकेट आपण पाहिल्या आणि आता काय जबरदस्त अप्रतिम झेल लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला. हो यावेळेस फुलटॉस बॉल लॉप केले क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न परंतु शेवटच्या क्षणाला ड्रॉप झालेला आहे. चला प्रेक्षक त्या ठिकाणी रेलिंगच्या जे आतमध्ये प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती आहे मागे यायचे प्लीज. त्या ठिकाणी फिल्डरला अडथळा निर्माण होतोय. खुरामबाई नजे यांना विनंती राहील की आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं रेलिंगच्या मागे आपण घ्या. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे. संदीप गायकवाड तिथे आहेत, फरानबाई नजे आपणास विनंती राहील की सर्वांना त्या ठिकाणी कळकळीची विनंती आहे रेलिंगच्या पाठीमागे आपण थांबायचं आहे. 4 या धावसंख्येवरती 5 गडी बाद झालेले आहेत.
पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे फलंदाज होईल बाद. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र आणखीन एक झेल टिपली जाईल. एका पाठोपाठ मात्र फलंदाज बाद होत आहेत. अशी दयनीय अवस्था आपण पहिल्या रात्रीमध्ये पाहिली आहे. ती जय हनुमान एरन जाड संघाची आणि आता ती स्थिती मैदानावरती निर्माण झाली आहे. बाडिक करत असताना बांधिवली संघाची फलंदाज बाद. पहिल्या रजनीमध्ये आम्ही पाहिलेलं आहे तब्बल 7 धावसंख्येवरती 8 गडी गमावले होते ते जय हनुमान एरनचा टीमने. आणि आता तो रेकॉर्ड इथे मोडीत काढला जाईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये जे रेकॉर्ड्स असतात ते मात्र मोडीत काढले जात आहेत आणि प्रत्येक रेकॉर्ड आता मोडण्यासाठी जे बनवले जातात असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. 6 गडी बाद झालेले आहेत. दयनीय अवस्था आहे. बांदिवली संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. नेक्स्ट मॅच वाशिवली आणि त्यांना फाईट करेल टीम मोहाची वाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की चालू सामन्याच्या मध्यांतराला आपण टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. 6 विकेट्स गमावले. षटक क्रमांक 2 चा खेळ गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. स्टील 2 टू गो. गोलंदाज वैभव तयार होतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम जन्मा नेरळ खंडा. ओ खोलवर डब्याचा बॉल ओर पिच चेंडू आणि त्याला मात्र अक्षरशः खोदून काढलाय. 2 धावा इथे मिळतील. ऑनसाइडला वळवलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. 2 धावा जरूर मिळतील आणि आता या 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल 6 या अंकावरती आहे. या दरम्यान आपण पाहतो पुन्हा एकदा ज्यांची आतुरता आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. या स्पर्धेला खूप मौलिक सहकार्य ज्यांचं लाभलं गेलंय ते आमचे जावाब आहे. आता जावेदजी खोत सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही करूया कारण आज त्यांच्या खास मित्राचं त्यांच्या जिवलग भावाचं अर्थात बबलू दादाचं आज वाढदिवस आहे. नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर जावाभाई यांच्या नावाची चर्चा सातत्याने अंबरनाथ तालुक्यापासून कर्जत तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा होत असे संदीप सर ते आमचे जावाभाई. जावेद कोच आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीनं दामचषक 2024 सीझन 3 मध्ये आपण हा होता आणि तिसऱ्या सीझन मध्ये अत्यंत दर्जेदार स्पर्धा आपल्याला आज तिसऱ्या रजनीमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला टीम बांदिवली तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान नेरळ खंडा हा संघ खेळतोय. पूर्णपणे संघ बॅकफुट वरती आहे. बांदिवली संघ नेरळ खंडा या संघाने मात्र आपलं प्रभुत्व दाखवलंय. प्रभावशाली गोलंदाजी का असेना याचा उत्तम नजारा मानस आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळालाय. 6 विकेट्स 6 धावसंख्येवरती आहेत. लाईन चेक केली जाईल. पक्षाच्या पंखाप्रमाणे पंचांनी हात खोललेत. जमिनी हात समांतर आपण पाहतो. राजेश भोईर सर मला सांगतात एस इट इज वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल आणि आता इथे किमान एका षटकामध्ये 15 ते 20 धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. अतिरिक्त धाव तर जोडली गेली आहे परंतु त्याच्या विरोधात अगदी आपण पाहतोय इथे मात्र धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजाच्या ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू उंच चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि आता 3 क्षेत्ररक्षक जणू काही या ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडी पाहायला मिळाली आणि ते धावा मिळतील. एकंदरीत आपण पाहतोय 2-1 धाव मिळाली. 2 धावा मिळाले. या दरम्यान आम्ही पाहतो क्रिकेटच्या दोस्ती दुनियाचा महाराजा एक पॅकरच्या दुनियातील एक खूप मोठं नाव. अनेक लीग स्पर्धेमध्ये ज्या संघाच्या नावाने खेळतात आणि ते संघाचे संघ मालक आम्ही नेहमीच पाहिले गेलेत. त्या नेरळ संघाला नेहमीच पाठीशी आणि उभे राहणारे आमचे सर्वांचे लाडके सलमानभाई नजे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि 40+ एक अत्यंत सुंदर गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते संदीपजी शिनारे यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्या दरम्यान आम्ही पाहिलं गेलं मोहाचवाडी संघाकडून केलं असताना नव्हे तर संपूर्ण रायगड खालापूर ठाणा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी अनेक ठिकाणी गोव्यापासून त्यांनी क्रिकेटचा प्रवास सुरेख केला आणि नेरळ गावाचं नाव कानाकोपऱ्यात पोहोचवलं असे आमचे अमोलजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद संदीपजी गायकवाड सर. काही पाहुण्यांचं नुसतं येणं नसतं तर ते हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं
सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आज विनायकजी बीडकर यांचं सुद्धा आगमन होतं. एक चांगला क्रिकेटर आहे. नेरळ शहरामध्ये सातत्याने व्यावसायिक खेळ असेल, ग्रामीण असेल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दखल घेण्यासाठी ज्या खेळाडूने भाग पडलाय असा विनायक बीडकर, आपले मनपूर्वक स्वागत. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील आता या षटकाराने. एकंदरीत टीमची टोटल 19 वरती पोहोचली आहे. धावांची नितांत गरज आहे. मानस आपण सांगितलंय स्लॉगरचं षटक आहे. या षटकामध्ये धावा यायला हव्या आणि आता बॅटिंग करत असताना संघ आणि संघाच्या पाठीराखे हेच म्हणत असतील, अभी नाही तो फिर कभी नाही. आणि आता शेवटचं षटक, त्याच्यावरती आक्रमण चालू झालेलं आहे. या दरम्यान आपण पाहतोय ज्या खेळाडूने अनेक वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं, अनेक नवीन खेळाडू ज्यांनी घडवले, असे सर्वांचे लाडके आमचे परम मित्र आणि दामत गावामध्ये त्यांचा क्रिकेट पाहण्यासाठी अनेक दामतकर उत्साहाने तो सामना पाहत असतील आणि पाहत होते. ते आमचे सर्वांचे लाडके विनायकदादा बीडकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही करूया या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साइडला पण पाहतोय चेंडू लॉंग ऑनला चाललाय. एक धाव कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल, धोका होऊ शकला असा. आणि या दरम्यान आपण पाहतोय सुरक्षित पोचले बॅटर सौरभ आणि ऋतिक. मैदानाच्या आतमध्ये खेळतात. सौरभचा खेळ आपण अद्यापर्यंत पाहिला. 5 चेंडू त्याने फेस केले. वैयक्तिक 12 धाव संख्येवरती तो नाबाद खेळतोय. धावांची नितांत गरज आहे. सुरुवातीला 2 षटकामध्ये अडखळत खेळ राहिला. स्लो बॉल स्टडी हे समीकरण त्याने घेतलं, परंतु आता मैदानावरती आक्रमक पवित्र सुद्धा त्यांना घ्यायचं. आणि या दरम्यान बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फटका सजवायचा होता, परंतु थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल चाललाय. अगदी आपण पाहिलं तर असं वाटत होतं की या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळला जाईल. कदाचित त्या फटक्यासाठी जागा बनवली जाईल, परंतु अगदी भलत्या दिशेला हा बॉल थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहिला तर ट्रॅव्हल झाला आणि इथे मिळाला एकंदरीत 2 धावा. आणि या 2 उद्यापर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा इथे एकवटल्या जाईल. तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद झाला. धाव फलकावरती एकंदरीत 23 झाल्या धाव फलकावरती. आणि आता 24 धावांची गरज आहे. माफ करा, अठरा बॉल आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करू. एका बाजूला टीम मोहाची वाडी आणि दुसऱ्या बाजूला वाशिवली संघ. या कर्जत तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर, अर्थातच नेरळ शहराला लाभलेला एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू, ज्याच्या नावाची चर्चा सातत्याने ठाणे रायगड मध्ये होत होती, असा विनायकजी बीडकर यांना विनंती राहील आपण आपल्या शुभास आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅचचा एक चांगली बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वाशिवली बनाम मोहाची वाडी नेरळ. तर आपण पाहतोय या ठिकाणी श्री सला परिलेवान मोहाचवाडी हा संघ आपण या ठिकाणी खेळताना दिसणार. त्याच्या विरोधात जय मल्हार वाशिवली हा संघ या पुढील मॅच ई ग्रुप मधील पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी जय मल्हार वाशिवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. तर आपण आमंत्रित करूया श्री सला परी 11 संघाचा कॅप्टन. आपण त्वरित टॉस साठी या ठिकाणी यायचे. मानस नाव आपण जरूर लक्षात ठेवायचे. या पुढची मॅच जय मल्हार वाशिवली वर्सेस श्री सला परी 11 मोहाचवाडी. तर विनायकजी बीडकर सर एक आदर्श क्रिकेटपटू, सिनियर प्लेयर्स, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल.
18 बॉल. तर टॉस या ठिकाणी केला जातो आणि टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय श्री सला परी 11 मोहाचवाडी संघ या ठिकाणी टॉस प्राप्त केलाय आणि जरूर त्यांचा डिसिजन आम्हाला लगेच समजेल. तर मॅच आपण पाहतोय. आपण या ठिकाणी जरूर सुरुवात करूया आणि इथे तर आपण ऐकूया मानस मनोरे. मी जरूर सांगू इच्छितो सलमान दादा वयाच्या 11 ते 12 वर्षाचा होता मानस आणि त्यावेळीच आमच्या सोबत त्यांनी सुरुवात केली समालोचन कक्षामध्ये. एक अफलातून आवाज आणि टेबलवरती बसायचो. पॅकरच्या दुनियातील तुषारजी आंग्रे यांचा भाचा मानस मनोरे रसायनी विभागातील एक खूप मोठं नाव खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचा आपण पाहूया या ठिकाणी ऐकूया सुंदर आवाज. सर बहुत ही अच्छी यादें आपने यहाँ पे ताज़ा की है, क्योंकि ये यादों का सामने आना भी बहुत ज़रूरी है. यादें हमारे दिल में हमेशा रहती है और उन यादों के सहारे हमारी ज़िंदगी चलती रहती है, ये हमेशा कहा जाता है. लेकिन खेल जो चल रहा है हम उसकी तरफ चलेंगे. पीछा करना है 24 का. पहली गेंद पर कमाल की बाउंड्री आ चुकी है. स्वप्निल के बाद से अकाउंट को ओपन किया जाएगा. इस बार फुलर लेंथ वाली ये बॉल थी, मिस टाइमिंग की है ज़रूर है. कैच लेने की कोशिश नहीं की गई है. पीछे डिफेंसिव फील्डिंग आपको नजर आएगी. सिंगल रन यहाँ से आता हुआ नजर आएगा. दामद ट्रॉफी 2024 सीजन 3 में फिर एक बार आपका अपना मानस मनोरे सभी का स्वागत करना चाहूँगा. नेरल खांडा के सामने टीम बांदिवली खेल रही है और टीम नेरल खांडा को 24 की ज़रूरत है. बाबू कर रही है P1 की ओवर के साथ शुरुआत. स्वप्निल और सुमित की ओपनिंग पेयर नजर आएगी. शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी थी, बाहरी किनारा लगा था. विकेट कीपर के दस्ताने. गलती हो चुकी है. गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफ़ी नहीं मिलती, ये हमेशा कहा जाता है. कैच छूटा. एक जीवन दान दिया जाएगा बैटर सुमित को और इस सिंगल के साथ टीम का टोटल आगे बढ़ चुका है 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. तमाम दर्शक आपको मैदान के अंदर नजर आएंगे क्योंकि दामद ट्रॉफी की चर्चा करजत तहसील में की जाती है. वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट. ये देखिए बढ़िया गेंद थी. आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन का इस्तेमाल किया जा रहा है. एज एन राइट हैंडेड बैटर आपकी ऑफ साइड का स्ट्रॉन्ग होना बहुत ज़रूरी होता है. लाइन एंड लेंथ अच्छी है बाबू की. पहले मैच में भी हमने देखा था नीतीश सर अच्छी गेंदबाजी की थी बाबू ने और इस मैच में वो कंसिस्टेंसी को उन्होंने मेंटेन रखा है और बढ़िया शुरुआत दिलाई है अपनी टीम को. ये एक और बढ़िया गेंद. उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर. फिंगर रोल्स अप ऑन द बॉल ऐसा भी हम कह सकते हैं. वेरिएशन करना एक गेंदबाज की सबसे बड़ी ताकत, ये हमेशा कहा जाता है. रफ्तार तो कोई भी नौसिखिया डाल सकता है, लेकिन जिसके पास वेरिएशन होती है, गेंद को घुमाने की कला होती है, कटिंग बॉलिंग होती है, टप्पा अच्छा होता है, वो परफेक्ट बॉलर बनता है. क्योंकि नीतीश सर हमेशा कहा जाता है बैटर विंस यू द मैचेस बट बॉलर विंस यू द टूर्नामेंट. इसकी वजह से आपकी गेंदबाजी यूनिट का ताकतवर होना बहुत इंपॉर्टेंट होता है. फील्डिंग सचाई गई है. P1 का ओवर बल्लेबाजों के लिए अच्छा मौका, लेकिन मौके पे अभी तक चौका लगा नहीं है. कसी हुई गेंदबाजी, इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल हम कह सकते हैं बाबू का. एक और लाजवाब गेंद. क्या कमाल की डिलीवरी है. रफ्तार एकदम ऑन पॉइंट. गेंद की लाइन एंड लेंथ ऑन पॉइंट आपको नजर आएगी. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर को मैं कहूंगा टाटा बाय बाय. रन संख्या बनी है 24 का पीछा करते हुए टीम नेरल खांडा की 6 रन बगैर नुकसान स्कोर कार्ड के ऊपर. आने वाली 12 गेंदें है. जीत के लिए 18 का समीकरण. द रिक्वायर रन रेट इज अप टू 9.00 जो आपको नजर आएगा. 9 रन प्रति ओवर की औसत. 12 में 18 की जरूरत आपको यहां से जरूर नजर आएगी. इसके बाद की एक बिग मैच, बिग फाइट आपको देखने को मिलेगी. श्री सला परी 11 मोहाचीवाड़ी के सामने टीम जय मल्लार वाशिवली खेलती हुई नजर आएगी.
एक बिग बैटल आप सभी के सामने जरूर आने वाला है। 12 गेंदे 18 की जरूरत। गेंद और रनों के बीच 6 का अंतर, 6 का फासला और 6 की दूरी आपको नजर आएगी। रात का समय, ठंड बढ़ चुकी है। इस साल जब ठंडी का सीजन शुरू हुआ था तब वेदर रिपोर्टर्स इन्होंने बताया था कि इस साल काफी ठंड होने वाली है। बारिश बहुत ज्यादा हुई इस साल, ठंड भी बहुत ज्यादा होगी और उसी ठंडी का एक्सपीरियंस आप सभी लेंगे इस बार। देखिए, जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी। ये कैच था, मौका था, लेना चाहिए था, लेकिन हाथों से निकल चुका है। जाली मछली जाले में आते आते यहां से जरूर निकल चुकी है। एक सिंगल रन यहां से जरूर दिया जाएगा। दर्शकों की तादाद मैदान के अंदर आपको काफी नजर आएगी। दर्शकों से खचाखच भरेगा ये दामद का खूबसूरत मैदान। देखिए, उतना बड़ा टोटल है नहीं। अगर आप थोड़ी सी सेंसिबल बैटिंग करेंगी, थोड़ा सा टेक्निकल शॉट्स निकालेंगे तो इस टोटल को जरूर चेस किया जा सकता है। इस बार भी बल्ला घूमा, अपील जोरदार है, उत्साह है, एक्साइटमेंट है, लेकिन अंपायर इंटरेस्टेड नहीं इस अपील में। उसी की वजह से डॉट गेंद की समाप्ति आपको नजर आएगी। कहीं पे निगाह और कहीं पे निशाना, ये सिचुएशन मैदान के अंदर हो रही है। प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट ये हमेशा कहा जाता है, इसी वजह से प्रैक्टिस आपकी अच्छी होनी चाहिए। कदमों का इस्तेमाल किया, स्टेप आउट हुए थे। ये देखिए, खुद के पैर पर मारी है कुल्हाड़ी, जल्दबाजी कर बैठी है। पहला झटका दिया जाएगा टीम नेरल खांडा को। अर्थातच जय मल्ला धावा आहे धावफलकावरती 7 धावा. 7 धावा आहेत धावफलकावरती. विजयासाठी 17 धाव्यांची अजूनही गरज आहे. जय मल्हार वाशिवली टीमचे एक यशस्वी पॅकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि बऱ्याचशा मैदानावरती जय मल्हार वाशिवली टीमला उतरवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते सन्माननीय मंदारभाई जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. दामद चषकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. लोवर फुल टॉस बॉल आपकी पिचिंग आपको नजर आएगी फली की इनसाइड एज को लेकर. गेंद आपको वहां से शॉर्ट फाइनल एक रीजन में ट्रेवल होती हुई दिखाई देगी. सिंगल रन आया है मैच के अंदर. टीम बांदिवली शिकंजा कसने का काम कर रही है. बांदिवली ने बताया भले ही रन कम हो लेकिन हम गेंद को डिफेंड कर सकती है क्योंकि हम में ताकत है, जज्बा है, जोश है और जुनून भी है जो मैदान के अंदर आपको नजर आएगा. 8 रन टीम का टोटल. रन बने 8, लेकिन कौन लगाएगा किसकी वाट अब ये भी देखना पड़ेगा मैदान के अंदर. ये देखिए, शवल हुए थे. खराब गेंद, दिशा खराब तो दशा भी खराब की जाएगी. लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. 1 बाउंड 4 रन. रन यहां से आपको बनते हुए जरूर नजर आएंगे. आधा सफर पूरा हो चुका है, आधा रास्ता अभी भी तय करना बाकी है टीम नेरल खांडा के लिए. सुमित है 3 में 6, 200 के स्ट्राइक रेट से ये खिलाड़ी मैदान के अंदर बैटिंग करता हुआ आपको नजर आएगा. इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश. ऊंचाई ज्यादा, दूरी कम. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे. द कैच has been taken and the batter is going directly back to pavilion. Another wicket down.
मैदान के अंदर समाप्त हो चुका है। टीम का टोटल 24 का पीछा करते हुए बनेगा स्कोर कार्ड पर 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। आने वाली 6 गेंदें बची है और जीत के लिए 12 रन का समीकरण बनता हुआ आपको नजर आएगा। अमूमन महेश सर 7-12 बहुत फेमस होता है, लेकिन यहाँ पे 6-12 है। क्या बन पाएंगे ये देखने लायक बात हो सकती है। शशिकांत मैदान के अंदर है। सूरज इन एट नंबर 4 की पोजीशन पर मैदान के अंदर आते हुए नजर आएंगे। बिल्कुल संदीप जी गायकवाड़, इनका 7-12 दामद गांव में है, ये हमें महेश सर ने बताया। संदीप जी गायकवाड़ पुराने चावल जिनका स्वाद हमेशा खतरनाक होता है और जिनकी आवाज पिछले 3 दिनों से हम सुन रहे हैं इस दामद ट्रॉफी 2024 में। लेकिन चलेंगे मैदान के अंदर आखिरी डेथ ओवर को लेकर। डेथ ओवर स्पेशलिस्ट गेंदबाज ऋतिक का इस्तेमाल किया जाएगा। 6 गेंदे 12 का समीकरण शशिकांत के साथ सूरज, ये जोड़ी मैदान के अंदर आपको नजर आएगी। एस वाली जोड़ी है, लेकिन एस फॉर सक्सेस भी होता है। क्या दिला पाएंगे अपनी टीम को, ये देखने लायक बात हो सकती है। 6 गेंदे 12 रन, दोनों टीमों के हौसले बुलंद है। किसको मंजिल मिलेगी ये अब आपको पता चलेगा। गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से शुरुआत की गई है। पहली गेंद फुल टॉस थी, लेग स्टंप पर लॉन्ग लेग पर जाएगी। खिलाड़ी है, फंबल किए जाएंगे, लेकिन सिंगल यहां से मिलता हुआ आपको नजर आएगा। अब 5 गेंदे 11 का समीकरण। खिलाड़ी या दोनों टीम की आपको अंडर प्रेशर अब नजर आएंगे, लेकिन दबाव में बिखरना नहीं, दबाव में निखरना होता है। कौन सा खिलाड़ी निकलेगा, कौन सी टीम निकलेगी और यहां से आगे जाएगी इस दामद ट्रॉफी में, ये आपको पता चलेगा। दोनों ही टीमों ने एक एक टीम को हराया, यानी विनिंग मोमेंटम दोनों टीमों के पास आपको इस मैच के अंदर नजर आएगा। लेकिन जीतता कोई एक है और जीतने वाले को हमेशा बाजीगर कहा जाता है। 5 गेंदे 11 है, ताकत है स्ट्राइकिंग एंड के खिलाड़ी जो आपको नजर आएंगे सूरज में, लेकिन सूरज को अब ताकत दिखानी पड़ेगी। फुल टॉस बॉल थी, ऑन साइड पर खेला अलोंग द कार्पेट के माध्यम से। लॉन्ग ऑन बाउंड्री पर बॉल आएगी, मिलेगा मात्र एक। इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है मेरे भाई। अगर आपको जीतना है तो 4 और 6 ढूंढने पड़ेंगे, तराशने पड़ेंगे। एक बड़ा शॉट अगर नितेश सर यहाँ से आता है, बैटर के ऊपर का प्रेशर थोड़ा सा कम होता हुआ आपको नजर आएगा और फिर वो कॉन्फिडेंस बूस्टअप होता हुआ भी आपको दिखाई देगा। लेकिन गेंदबाज का आत्मविश्वास 7वें आसमान पर नजर आएगा। 4 गेंदे 10 की जरूरत। इस बार बड़ा हिट किया है, लेकिन कवर की दिशा में खिलाड़ी है। क्रूशल मोमेंट पर क्या छोड़ा जाएगा। 2 रन भी यहां से गवाए जाएंगे। इसे कहते हैं गरीबी में आटा गीला। ये सिचुएशन आपको मैदान के अंदर नजर आएगी। रन कम है, विकेट आपको चटकानी है, मौके आपको मिली है, लेकिन अगर आप कैच छोड़ोगे तो मैच भी छोड़ना पड़ सकता है। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच। 1983 का वो वर्ल्ड कप कौन भूल सकता है, जिसमें कपिल पाजी ने उल्टे भागते हुए जो कैच पकड़ा था और भारत ने, हिंदुस्तान ने पहला विश्व कप जीता था क्रिकेट की हिस्ट्री में। इसी वजह से हम कहते हैं 2007 के वर्ल्ड T20 वर्ल्ड कप का कैच कौन भूल सकता है, और साथ ही साथ 2024 के वर्ल्ड T20 का सूर्य कुमार यादव का कैच कौन भूल सकता है। इसीलिए मैं कहता हूं पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, ये हमेशा कहा जाता है। 3 गेंदे 8 का समीकरण है मैदान के अंदर। हाई वोल्टेज ड्रामा।
चला प्रेक्षकांना विनंती, आपण सरळ सीमा रेषेच्या पलीकडे सगळ्यांनी यायचं आहे. बाउंड्री लाईनच्या मागे उभे राहा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज आपण सीमा रेषेच्या मागे उभं राहायचं आहे, कारण की या क्षेत्ररक्षकांना अडचण निर्माण होऊ नये याची आपण खबरदारी घ्यायची आहे. संदीपजी गायकवाड सर आणि तुमचे जे ओनर्स आहेत आणि जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी जावं आणि प्रेक्षकांना त्या सूचना द्यायच्या आहेत. चलेंगे दोस्तों, मैदान की तरफ 3 गेंदे है, 8 रन का समीकरण बनता हुआ आपको नजर आएगा. टीम का टोटल बना है 16. 16 का डोला और 43 की छाती. ये गाने की याद हमें हमेशा आती है, लेकिन किसकी छाती चौड़ी होगी इस मैच में वो आने वाली 3 गेंदों पर पता चलेगा. 3 गेंदे 8 की जरूरत. ये देखिए मिस कर गई है, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन. तलवार घूमी लेकिन तलवार में धार नहीं दी, उसी की वजह से एक डॉट बॉल की समाप्ति आपको होती हुई नजर आएगी. क्या कमाल की गेंदबाजी की है. हमेशा मैं जिक्र करता हूँ महेश सर की लेफ्ट हैंडेड बॉलर के पास नेचुरल एडवांटेज हमेशा होता है और उनकी गेंदबाजी घातक होती है, खूबसूरत भी होती है. और वही नजराना पेश किया है गेंदबाज ऋतिक ने. एब्सोल्यूट ग्रेट बॉलिंग परफॉर्मेंस. इस बार ऑन साइड पर केला, क्रॉस बैटेड शॉट, काउ कॉर्नर रीजन पर एक आया, दूसरे की कोशिश. चीते की रफ्तार से ये 2 रन पूरे किए जाएंगे और एक गेंद, अब 6 रनों की जरूरत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये बिल्कुल कहा जाएगा क्योंकि एक गेंद है, 6 की जरूरत आपको नजर आएगी. कंपलसरी चेसिंग और कंपलसरी ड्रेसिंग का रूल आपको इस दामद ट्रॉफी 2024 सीजन 3 में नजर आएगा. एक गेंद, 6 की जरूरत. बल्लेबाज जो होंगे अटैक के मूड में होंगे और कई बार 1 में 6 तो थोड़ा सा इजी हो जाता है नितेश सर, क्योंकि आपका माइंडसेट क्लियर होता है, आपको पता है कि मुझे बड़े हिट के लिए ही जाना है, तो उस क्लियर माइंडसेट के साथ कभी कभी छक्के लगते भी है. ये हमने कई बार देखा है. चलिए स्पीड अप करना, अंपायर वॉर्न कीजिए, गुजारिश है, ज्यादा समय आपको लेना नहीं है. टाइम अलर्ट है. टीम बांदिवली प्लीज सपोर्ट द ऑर्गेनाइजर्स, आपको हमें सपोर्ट करना है और ज्यादा से ज्यादा टाइम को बचाना है, ये आपसे गुजारिश की जाएगी. दर्शक देखिए आपके टीवी स्क्रीन के ऊपर MTV या MTC लाइव, इनके माध्यम से ये दर्शकों को आप देख सकते हैं. दर्शकों की तादाद भारी मात्रा में है, खच्चा गज भरेगा ये दर्शकों से दामद का मैदान, क्योंकि ये टूर्नामेंट की है चारों दिशाओं में शान, इसी वजह से खचाखच भरेगा मैदान. एक गेंद, 6 की जरूरत. हाई वोल्टेज ड्रामा, माउथ वाटरिंग एनकाउंटर, नेल बाइटिंग एनकाउंटर आपको मैदान के अंदर नजर आएगा. चलिए स्पीड अप करना है प्लीज, इतना समय नहीं लेना है. इतना इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस ने डॉन को अभी नहीं किया था जितना तो हम एक गेंद का कर रही है. चलिए ज्यादा समय दिया नहीं जाएगा, लेना भी नहीं है. एक गेंद, 6 रन का समीकरण है. अटैकिंग फील्ड लगाई जाएगी. एक खिलाड़ी आपको बिल्कुल बैटर के सामने नजर आएगा. थोड़ा सा प्रेशर क्रिएट करने के लिए ऐसे पैतरे जो है आखिरी समय पर फेंकी जाती है, और इसी वजह से नितेश सर हम हमेशा कहते हैं खेल शतरंज का हो या क्रिकेट का, दिमाग आपको हमेशा चलाना पड़ता है. एक गेंद, 6 की जरूरत है. एक गेंद, 6 रन का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा. क्या 6 आएंगे या फिर डॉट गेंद आएगी? क्या बांदिवली जीतेगी या फिर टीम नेरल खांडा बनेगी? इस मैच की बाजीगर आपको पता चलेगा. कहीं मत जाइए, आप देख रहे हैं दामद ट्रॉफी का रोमांच. एक गेंद, 6 रन. हिट किया है, शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद है, सीधा जाएगी मैदान के बाहर. MS धोनी स्टाइल में मैच को किया है फिनिश. कमाल का 6 आया बल्लेबाज शशिकांत के बैट से और टीम नेरल खांडा बनी है विनर ऑफ द मैच. डीजे बजा.
टेस्ट मॅच ई ग्रुप मधून पहिला सामना श्री सला परी 11 मोहाचवाडी विपक्ष जय मल्हार वाशिवली. दोन्ही संघ आपला जो निर्णय आहे तो घ्यायचा आणि लगेच खांडा संघ ती जागा सोडायची. आपण पहिले सोडा लगेच. चला पहिले सोडा. खांड्याची जे पाठी राखे कृपया आपण मैदानाच्या बाहेर जा. खांडा संघ समीर समीर सर्वांना रसेल रसेल सर्वांना बाहेर घे. ओके तर कृपया इथले चेअर द्यायचे.